येवला शहरात महाराष्ट्र दिनानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित झांज ढोल पथकाचा विराट सोहळा आणि भव्य मिरवणूक उत्साहात सुरू झाले। डॉक्टर कविता दराडे यांच्या संकल्पनेतून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। टिळक मैदान इथून सुरू झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या अस्मितेचा जल्लोष पाहायला मिळाला। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहर दणाणून गेलं। यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले। या भव्य सोहळ्यामुळे येवला शहरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वांना नमस्कार। आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन मी आपल्या माध्यमातून येवला शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून येवला शहरात प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज झांज ढोल पथक अशी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। टिळक मैदानपासून या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आणि याची सांगता जी आहे ती शिवसृष्टीला होणार आहे। हा आगळावेगळा उपक्रम हा येवला शहरात प्रथमच करतोय। हे असे उपक्रम आपल्याला शहरात बघायला मिळतात, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, परंतु येवला शहरात प्रथमच हा प्रयोग कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे आणि येवल्यातील अनेक माझ्या भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। सगळ्या महिला या ठिकाणी ढोल वाजवत आहेत, झांज वाजवत आहेत। पथक हे सगळे आयोजक जे केलेले आहेत ते येवला शहरातल्या महिलांसाठी आम्ही केलेलं आहे आणि हा पहिला प्रयोग होता। खूप यशस्वी प्रयोग झाला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मानसी नाईक ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपन्नही त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार। सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा। आपल्याला सर्वांना माहिती 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या चळवळीत त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट करतो। तसंच हा दिवस कामगार दिवस म्हणून जागतिक कामगार दिवस म्हणूनही सेलिब्रेट केला जातो आणि आपल्याला माहिती हा दिवस खरोखर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा दिवस आहे आणि हा आपला खूप अभिमानाचा दिवस आहे। आपल्या मराठी संस्कृतीत ढोल, ताशा, झांज आणि ध्वज यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्यावेळी मराठा सैनिक युद्धाला निघायचे त्यावेळी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी झांज आणि ढोल पथकाच्या मिरवणूक होत असत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आजही आपण सणावारात ढोल पथक आणि ह्या मिरवणूक काढतो। आणि मला बघायला तुम्हाला आवडेल की सगळ्या महिला खूप जड ढोल घेऊन इथे उभ्या आहेत आणि नागरिकांना विनंती आहे महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या साईडला ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी काढून घ्यायच्या आहे। येवलामध्ये आलेली आहे। तर हे माझं मी पहिल्यांदा आले आज इथे बरं का त्यामुळे मला थोडं तर खरं घरची आठवण आली। घरची म्हणजे पुण्याची, कारण वातावरण अगदी पुणेकरीच आहे सगळीकडे। मनापासून धन्यवाद सरांचं की त्यांनी आज मला इकडे आमंत्रित केलं आणि इतक्या स्पेशल पद्धतीने माझं स्वागत केलेलं आहे। ढोल पथक आहेत, माझे सगळे मित्रमैत्रिणी सगळे तयार आहेत, सजलेले आहेत। त्याच्यामुळे आता पुढे काय होतं ह्याची आतुरतेने वाट बघते। महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्यात पोलीस परेड ग्राउंड इथं ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडलाय। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। आज 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जालना येथील पोलीस परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडला। यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या। जिल्ह्यातील खत टंचाई आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही शेतकरी किंवा नागरिकाला त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। दरम्यान रात्री उशिरा पंकजा मुंडे यांनी खरीप हंगामाची तयारी तसंच पाणी टंचाई निवारण आराखड्याबाबत आढावा बैठक घेतली। या बैठकीत खत पुरवठा सुरळीत ठेवणं, जलस्रोतांचं योग्य नियोजन करणं आणि नागरिकांना कोणतीही अडचण भासू न देणं यावर विशेष भर देण्यात आला। जिल्हा प्रशासनानं या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय। आगामी खरीप हंगाम आणि उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने घरपोच शासकीय सेवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद व परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे। याकरिता नुकताच आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे।
जिल्ह्यातील नागरिकांसाठी जालना मित्र या डिजिटल ऍपद्वारे नागरिकांना घर बसल्या शासकीय योजनांची माहिती व सेवांचा लाभ मिळत असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्वांना करते। आज जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण होत आहेत। या अनुषंगाने जालना जिल्ह्याच्या प्रशासनामार्फत रायझिंग जालना या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमामध्ये जालना जिल्ह्यात झालेल्या विकास कामावर विशेष बाबीवर भर देण्यात येणार असून यामध्ये विविध विभागाचे स्टॉल सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असंही मी या निमित्ताने आवाहन करते। आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा करत आहोत। देशाला विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचे महत्त्वाचे योगदान आहे। याकरता मी त्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभारही व्यक्त करते आणि त्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देते। यावर्षी राज्यभरामध्ये तापमानामध्ये खूप वाढ झाली आहे। आगामी काळात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, पाण्याची बचत करावी, आपल्या समवेत पशुधनाची देखील काळजी घ्यावी अशी मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करते। महाराष्ट्र राज्यासह आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया। पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भिवंडी शहरात 67वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भिवंडी निजामपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपमहापौर, आयुक्त, नगरसेवक तसंच महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच स्वगणना उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती स्वयंपूर्ण पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार असून नागरिकांचा सहभाग वाढवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सांगू इच्छितो की जनगणना ही ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे चालू झालेली आहे। आजपासून प्रत्येकाने आपण ऑनलाईन सुद्धा आपली नोंदणी करू शकतो। असं जर तुम्हाला करताना आला तर आमच्या ऑफिसशी संपर्क करावा, ते तुम्हाला नोंदणी करून देतील किंवा त्याला मार्गदर्शन करतील। महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र दिन आणि गोंदिया जिल्ह्याच्या स्थापना दिवस गोंदियात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पार पडला। या निमित्त पोलीस मुख्यालयाच्या कारंजा या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण पार पडलं। गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेला आज 27 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं वक्तव्य केलं। 66 वर्ष पूर्ण झाली स्वतंत्र महाराष्ट्र 67व्या वर्षात आपण पदार्पण केलं। महाराष्ट्राची निर्मिती होत असताना आजचा हा गोंदिया जिल्हा पूर्वी महाराष्ट्रात नव्हता। कोळी भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस हा संपूर्ण विदर्भ परिसर महाराष्ट्रात आला आणि आज हा गोंदिया जिल्हा, गोंदिया भंडारा एकत्र होते। हा पूर्ण जिल्हा महाराष्ट्रात आल्यानंतर हळूहळू या जिल्ह्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली। जो जिल्हा एकेकाळी दुसऱ्या राज्यात होता आज तो आमच्या महाराष्ट्राचा प्रवेशद्वार झाला आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगड इथून यायचं असेल तर आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातून यावं लागतं। विशेषतः गोंदिया जिल्ह्यात प्रवेशद्वार झाला आहे। अतिशय निसर्गाने नटलेला हा जिल्हा खूप चांगलं वन पर्यटन इथे होऊ शकतं आहे पण ऑलरेडी। या जिल्ह्यामध्ये आज सगळ्यांनाच महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा तिघही चांगला सहयोग आलाय। या सर्वांच चांगल्या सहयोगाच्या शुभेच्छा माझ्या वतीने मी आणि महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सगळ्यांना देतो। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
जसं देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला झगडावं लागलं, भांडावं लागलं, आपला देश परत ताब्यात घ्यावा लागला, तसं या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक प्राणआहुती अनेक स्मृतीने दिल्या आहेत. आपण त्या सगळ्यांना वंदन करूया. अशी आपली महाराष्ट्राची भूमी ही एक थोर संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, अनेक वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक समाजसुधारक या महाराष्ट्रात होऊन गेले. ज्या छत्रपती शिवरायांनी हर हर महादेव म्हणत मोगलांच्या विरुद्ध अनेक लढाया जिंकल्या, ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं वैभव आजही आपण अनेक बाबी या जय भवानी जय शिवाजी या नावाने उद्घोष करतो आणि स्फुरण चढतं आपल्याला ते छत्रपती शिवाजी महाराज. कन्नड तालुक्यातील दहेगाव इथं 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी ग्रामपंचायतीनं शेतकरी किशोर मनगटे यांना ध्वजारोहणाचा मान दिला. महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजाचं पूजन करून किशोर मनगटे यांनी ध्वजारोहण केलं. या प्रसंगी भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं देखील ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या हस्ते गुणपत्रक वाटण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी आणि विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि गाव पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाडमध्ये आज मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील चांदे क्रीडांगण इथं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी महाडचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, महाडचे व्यापारी तसंच सर्व प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शिस्तबद्ध संचलन झालं. कार्यक्रमात नवनियुक्त पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. तसंच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याला विकासात राज्यात अग्रस्थानावर नेण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट्स लवकरच मार्गी लावणार असल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते. आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याच्यासुद्धा मी शुभेच्छा देते. खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते, ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतील आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं त्यांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीनं पेण शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा विधानसभा संयोजक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि हुतात्मा चौक इथं पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कामगार दिनाचं औचित्य साधून पेण नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सेवेला अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमातून श्रमाचा सन्मान आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला. तसंच पाली इथंही अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जात असल्याची माहिती देण्यात आली.
आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आजचा योगायोग असा आहे, आज महाराष्ट्र दिन आहे की ज्या संयुक्त महाराष्ट्राची ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन महाराष्ट्र निर्माण केलं, तर नुसतंच निर्माण केलं नाही तर स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगणारं अतिशय महत्वाचा हा महाराष्ट्र की ज्याचं देशासकट संपूर्ण जगामध्ये ज्या महाराष्ट्राच्या कार्याची चर्चा होते आणि या महाराष्ट्राची मुंबईसारखी राजधानी आहे, हा एक अभिमान आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हा संयुक्तिक केलेला आहे. अशा हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय. यासोबतच आज बघायला गेलं तर बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे. ज्या आदरणीय बुद्धांकडून संपूर्ण जनतेला, समाजाला समतेचा, शांततेचा आणि प्रेमाचा जे काही संदेश दिलेला आहे, त्यांनीच हे जग टिकलेलं आहे. त्यांच्या संदेशाने आजपर्यंत या जगामध्ये शांतता नांदत आहे. आणि आज ज्या महाराष्ट्रामधील असणारा कामगार आहे, त्या कामगारांच्या प्रती असणारा जो सन्मान आहे, तो सन्मान व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. अनेक लाखो कामगार या महाराष्ट्राला मजबूत घडवण्यासाठी आणि आपल्या भारताची प्रथम आर्थिक राजधानी बनवण्याचं कार्य या कामगारांकडून होतं. अशा या आजच्या सुवर्ण दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. महाराष्ट्र दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उत्साहात ध्वजावंदनाचा कार्यक्रम पार पडलाय. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसले तसंच प्रशासनातील अधिकारी, पोलीस दल आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिस्तबद्ध वातावरणात ध्वजाला मानवंदना देण्यात आली आणि महाराष्ट्र दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर पार पडला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि अधिकारी उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीनं पथसंचलन करून मानवंदना देण्यात आले. तसंच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. तसंच जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर लवकरच प्रभावी उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. चोपडा शहरातील प्रशासकीय इमारतीत आयोजित या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसंच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कामगार दिन निमित्तही मान्यवरांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी डिजिटल जनगणना मोहिमेचा उल्लेख करत आजपासून सुरू होणाऱ्या स्वगणनेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, आपली नोंदणी करून शासकीय कामाला सहकार्य करावं असं आवाहन केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक इथं जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलंय. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.